सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण सब्जेक्ट शिकत आहोत AC मशीन परफॉर्मन्स. यामध्ये आपला युनिट नंबर 1 चालू आहे, ज्याचं नाव आहे 3 फेज इंडक्शन मोटर. तर आज आपण टॉपिक बघणार आहोत टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर. सो लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, हे टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स अशा पद्धतीने आपल्याला काढायला लागतात. पेपरमध्ये पण सेम ॲज इट इज डायग्राम काढायची. याचे आता मी तुम्हाला 3 टप्प्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे. फर्स्ट सेक्शन असतो आपला फॉरवर्ड मोटरिंग रिजन, सेकंड सेक्शन असतो आपला प्लगिंग रिजन, अँड थर्ड सेक्शन असतो आपला रिजनरेटिंग किंवा जनरेटिंग रिजन. सो हे 3 सेक्शन आपल्याला प्रॉपरली यामध्ये एक्सप्लेन करायचे असतात आणि त्यानुसार आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं असतं. सो फॉरवर्ड मोटरिंग रिजनमध्ये होतं काय माहिती आहे का, आपली जी मोटर असते ना, त्याचा रोटर आणि RMF हे दोघं सेम डायरेक्शनला फिरतात. आणि या फॉरवर्ड मोटरिंग रिजनचे 2 पार्टमध्ये डिवायडेशन होतं. एक असतं आपलं स्टेबल रिजन आणि सेकंड असतं आपलं अनस्टेबल रिजन. सो स्टेबल रिजनमध्ये टॉर्क हा स्लिपला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. जसा जसा स्लिप इन्क्रीज होत जातो तसा तसा टॉर्क पण इन्क्रीज होतो. आणि हा होतो कुठपर्यंत, मॅक्झिमम टॉर्कची जी व्हॅल्यू असते तोपर्यंत हा इन्क्रीज होत जातो. त्यानंतर अनस्टेबल रिजन आपला स्टार्ट होतो. यामध्ये जो टॉर्क असतो आपला, तो स्लिपला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. जसा जसा स्लिप इन्क्रीज होतो तसा तसा टॉर्क हा डिक्रीज होत जातो. स्टेबल रिजनमध्ये स्लिपची व्हॅल्यू ही 0पासून मॅक्झिमम स्लिपपर्यंत असते आणि अनस्टेबल रिजनमध्ये स्लिपची व्हॅल्यू ही मॅक्झिमम स्लिपपासून 1पर्यंत असते. हा झाला आपला फॉरवर्ड मोटरिंग रिजन. तर सेकंड सेक्शन येतो आपला प्लगिंग रिजन. प्लगिंग रिजनमध्ये होतं काय की आपली रोटरची डायरेक्शन आणि RMFची डायरेक्शन ही एकमेकांना अपोजिट असते. या रिजनमध्ये रोटर करंट हाय असल्यामुळे हाय ब्रेकिंग टॉर्क आपला प्रोड्यूस होतो. हा याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि याचा डिसॲडव्हान्टेज पण आहे की हाय करंट असल्यामुळे आपली मोटर जी असते ती हीट जनरेट करते. यामध्ये जी आपली स्लिपची व्हॅल्यू असते ती ग्रेटर दॅन 1 असते. हा आपला झाला प्लगिंग रिजन. सो नेक्स्ट असतो आपला जनरेटिंग रिजन. जनरेटिंग रिजनमध्ये काय होतं की जी आपली रोटर स्पीडची व्हॅल्यू असते ती सिंक्रोनस स्पीडपेक्षा ग्रेटर असते आणि स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी रिजनरेटिंग रिजनमध्ये निगेटिव्ह होत जाते. आणि या जनरेटिंग रिजनमध्ये आपली मोटर जी असते ती ॲज अ जनरेटर ॲक्ट करते आणि त्यामुळे तिची जी मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होते ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करून परत सोर्सला पाठवते. हा झाला आपला बेसिक स्ट्रक्चर या टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्सचा. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं हेच एक्सप्लेनेशन आता मी तुम्हाला रिटन फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं ते सांगतो. टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स आर डिवायडेड इंटू द 3 रिजन. फर्स्ट इज द फॉरवर्ड मोटरिंग रिजन, second one is the plugging region, and third one is the generating region. Forward motoring region is divided into 2 subparts, stable region and unstable region. So forward motoring region हे आपण आता समजून घेऊयात. In the forward motoring region, corresponding value of the slip is between the 0 to the 1. The rotor rotates in the same direction as that of the RMF. The forward motoring region is divided into 2 regions. First one is the stable region and second one is the unstable region. In stable region, the torque is directly proportional to the slip. In stable region, the value of the slip is 0 to Sm. Second region is unstable region. In this region, the torque is inversely proportional to the slip. In unstable region, the value of slip is Sm to 1. काही नाही, सेम मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं तेच इथं रिटन फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. सो
नेक्स्ट रिजन असतं आपलं प्लगिंग रिजन. वेन द मोटर इज ऑपरेट इन द प्लगिंग रिजन द व्हॅल्यू ऑफ द स्लीप इज ग्रेटर दॅन 1. जेव्हा मोटर प्लगिंग रिजनमध्ये ऑपरेट होते तेव्हा जी स्लीपची व्हॅल्यू असते ती 1पेक्षा जास्त जाते. द डायरेक्शन ऑफ द RMF अँड रोटर इज द अपोजिट टू द इच अदर अँड ॲक्च्युअल स्पीड गेट्स निगेटिव्ह. जेव्हा डायरेक्शन जी असते RMFची आणि रोटरची ती एकमेकांना अपोजिट असते आणि ॲक्च्युअल स्पीड जी असते ती निगेटिव्ह असते. या प्लगिंग रिजनचा ॲडव्हान्टेज काय आहे की हाय ब्रेकिंग टॉर्क हा प्रोड्यूस होतो रोटर करंटमुळे. आणि याचा मेजर डिसॲडव्हान्टेज आहे की प्लगिंग रिजन इज द रोटर करंट. डिसॲडव्हान्टेज ऑफ प्लगिंग रिजन काय आहे की रोटर करंट हाय असल्यामुळे आपला मोटर जो असतो ते हीट व्हायला लागते या रिजनमध्ये. सो नेक्स्ट असतो आपला रिजनरेटिंग रिजन. इन द रिजनरेटिंग रिजन स्लीप लीड्स टू द निगेटिव्ह. मी बोललो होतो बघा तुम्हाला, रिजनरेटिंग रिजनमध्ये स्लीप ही निगेटिव्ह होते आणि स्लीप निगेटिव्ह झाल्यामुळे रोटर स्पीड हा सिंक्रोनस स्पीडपेक्षा जास्त असतो. द डायरेक्शन ऑफ रोटर स्पीड अँड RMF इज द सेम. इन दिस रिजन मोटर ॲक्ट्स ॲज अ जनरेटर अँड रिटर्न द पॉवर बॅक टू द सोर्स. ही झाली आपली पूर्ण एक्सप्लेनेशन. आता हे जे एक्सप्लेनेशन आहे हे ॲज इट इज मी सांगितलं आहे त्या प्रकारे तुम्ही लिहिलं पेपरमध्ये तर बेटर राहील. कारण की हे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते मी तुम्हाला आता कन्सेप्च्युअली समजावून दिले आहेत की ते ॲक्च्युअलमध्ये वर्क कसे करतात. सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात आणि तुम्हाला फुल मार्क्स या टॉपिकमध्ये मिळू शकतात. हा टॉपिक जो आहे आपला हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. सो याच्यावर तुम्ही डायग्राम काढायची प्रॅक्टिस करा आणि एकदा तुम्हाला डायग्राम जमली की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन करायचं असतं ते इझी जातं. सो थँक्यू फ्रेंड्स. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.